नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण घेऊन आलो आहोत तुमच्यासाठी नवोदय परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त असे प्रश्न मराठी मीडियम आणि इंग्लिश मीडियम दोन्ही मीडियमसाठी। चला तर बघूया आज आपण आपला स्वाध्याय 1.6 प्रॅक्टिस सेट 1.6 पहिला प्रश्न बघा। 3, 4, 0 हे अंक असलेली लहानात लहान 5 अंकी संख्या पुढीलपैकी कोणती? Which of the following is the smallest 5-digit number with digits 3, 4 and 0? जे दिलेले डिजिट आहे त्यांच्यापासून आपल्याला 5 डिजिट नंबर स्मॉलेस्ट 5 डिजिट नंबर आपल्याला बनवायचा आहे। तर आपण जे दिलेले अंक आहे ते असेंडिंग ऑर्डरने म्हणजे चढत्या क्रमाने जर लिहिले तर आपल्याला मिळेल 0, 3, 4। पण जेव्हा 0 पहिले येतो तो काय करतो आपण इंटरचेंज करून घेतो, म्हणजे आपली संख्या काय होणार आहे 304। पण ही दिलेली संख्या 3च अंकी होते, आपल्याला 5 अंकी पाहिजे, 5 डिजिट पाहिजे। मग जो स्मॉलेस्ट नंबर असेल तो आपण त्यात ॲड करतो, म्हणजे आपल्याला मिळेल 30004 आणि हे आपलं करेक्ट आन्सर आहे। ते आपल्याला कुठे दिसतंय तर ते दिसतंय ऑप्शन नंबर सी मध्ये 30,004 30,004 हे आपलं योग्य उत्तर असणार आहे। चला आपण बघूया पुढचा प्रश्न। 1 हा अंक 1 ते 100 या संख्यांमध्ये लिहिताना किती वेळा लिहावा लागतो? हाऊ मेनी टाइम्स डिजिट 1 हॅज बीन रिटन व्हाईल रायटिंग द नंबर 1 to 100? म्हणजेच आपण 100 पर्यंत जेव्हा 1 पासून 100 पर्यंत नंबर राईट करतो तर 1 हा किती वेळेस लिहिला जातो? तर सपोज आपण लाईन प्रमाणे जर विचार केला तर आपण 1 to 10 मध्ये 2 टाइम्स लिहितो, 11 to 20 मध्ये पण 2 टाइम्स लिहितो, नंतर 30 असं करत करत आपण 100 पर्यंत तो नंबर 1 हा नंबर किती वेळेस राईट करतो? तर 1 हा नंबर आपण 21 टाइम्स राईट करतो, म्हणून आपला ऑप्शन नंबर बी हे करेक्ट आन्सर असणार आहे। चला तर बघूया पुढे बघू। पुढील नेक्स्ट क्वेश्चन, पुढीलपैकी जोड मूळ संख्या कोणती? पुढीलपैकी जोड मूळ संख्या कोणती? Which of the following is pair of even prime number? सॉरी इथे ट्विन प्राइम नंबर पाहिजे, काय पाहिजे ट्विन प्राइम नंबर, ट्विन प्राइम नंबर इथं असणार आहे ट्विन प्राइम नंबर। तर ट्विन प्राइम नंबर जोड मूळ संख्या म्हणजे काय, जे प्राइम नंबर असतील ज्या मूळ संख्या असेल त्यांच्यामध्ये 2 चा डिफरन्स पाहिजे। कितीचा डिफरन्स पाहिजे? 2 चा। आपल्याला माहित आहे 1 to 100 मध्ये 1 ते 100 मध्ये 25 मूळ संख्या आहेत आणि त्यापैकी मूळ संख्या म्हणजे काय तर त्या संख्येला फक्त स्वतःनेच डिवाइड होतं, स्वतःच फक्त ती स्वतःला भाग देऊ शकते। तर आता इथे 15 हा प्राइम नंबर नाही आहे, 15 इज नॉट प्राइम नंबर, म्हणून आपला ऑप्शन नंबर येणार नाही। नंतर 75 पण नाही आहे आणि 69 हा पण प्राइम नंबर नाही आहे, म्हणजे आपलं ऑप्शन कुठलं राहतं आहे तर बी हे आपलं करेक्ट ऑप्शन असणार आहे। 29 पण प्राइम नंबर आहे आणि 31 पण प्राइम नंबर आहे, यांची जर सबट्रॅक्शन केली आपण तर आपल्याकडे 2 हा डिफरन्स राहतोय। देअरफॉर 31 and 29 is the prime number, pair of prime number. ऑप्शन नंबर बी हे आपलं करेक्ट आन्सर असणार आहे। पुढे बघा 4th नंबरचा क्वेश्चन आहे। 0, 9 आणि 6 या अंकांनी बनणारी सर्वात लहान 3 अंकी संख्येचा आणि सर्वात मोठ्या 3 अंकी संख्येचा गुणाकार आहे। 0, 9 and 6 is the product of smallest 3 digit number and largest 3 digit number। जे दिलेले नंबर आहे 0, 9, 6 यापासून स्मॉलेस्ट नंबर आपल्याला राईट करायचा आहे आणि बिगेस्ट नंबर। आता समजा बिगेस्ट नंबर केला तर आपल्याला काय होईल, बिगेस्ट नंबर बिग नंबर किंवा आपण त्याला मोठा नंबर म्हणूया, कुठला तयार होईल मोठा नंबर तर तो असेल 960 आणि स्मॉल नंबर किंवा लहान संख्या कोणती असणार आहे तर ती असेल 609 आणि यांचं मल्टिप्लिकेशन शोधायचं आपल्याला। ह्या दोघांचं काय करावं लागणार मल्टिप्लिकेशन, 960 into 609। जर यांची आपण मल्टिप्लिकेशन केली तर ती आपल्याला काय मिळेल 9 6 54, आपल्याकडे कॅरी राहील 5, 9 9 81 म्हणजे हा होईल 86। ॲड केला तर पुढे 30 म्हणजे 40 आपल्याला राईट करावे लागतील,
नंतर 2 डिजिट पुढे येते म्हणून ते 0. 6006 कॅरी आला 3. 6 9 जा 54 आणि त्यात आपण जर 3 ॲड केले तर ते होतील 57. या सगळ्यांची जर ॲडिशन केली 0 4 6 तर 14 कॅरी आला 1 8 आणि 5 म्हणजेच आपला आन्सर येतं आहे 5,84,640. आपल्याला दिसतं आहे ते ऑप्शन बी मध्ये आपण ह्या सगळ्यांची ॲडिशन केली आणि मिळतं आहे 5,84,640 हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे. चला तर बघूया पुढचा प्रश्न. चौरस, वर्तुळ आणि त्रिकोण यांमध्ये कोणता अंक आहे? विच डिजिट इज इन स्क्वेअर, सर्कल अँड ट्रायंगल. स्क्वेअर, सर्कल आणि ट्रायंगलमध्ये म्हणजे तिघांमध्ये हे असणारा डिजिट शोधायचा आहे. तर तो कोण आहे? आपण पर्यायाने जर गेलं तर 1 बघितला तर तो फक्त रेक्टँगलमध्ये आहे. 5 आहे तर तो फक्त कोणामध्ये आहे? रेक्टँगल, सर्कल आणि स्क्वेअरमध्ये, म्हणजे तो पण ऑप्शन नाही येणार. 7 कोणाकोणाकडे आहे? तर स्क्वेअरमध्ये पण आहे, सर्कलमध्ये पण आहे आणि ट्रायंगलमध्ये पण आहे. म्हणजे आपलं करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर सी. जो 7 हा अंक असा आहे की जो कोणाकडे आहे? चौरसाकडे पण आहे, वर्तुळाकडे पण आहे आणि ट्रायंगल पण आहे. म्हणून ऑप्शन नंबर 7 हे आपलं करेक्ट आन्सर असणार आहे. नंतर पुढचा प्रश्न बघा 5 नंबरचा. एक्स, वाय आणि झेड आणि टी या संख्यांमध्ये वापरलेला कमाल अंक 7 आहे. कमाल म्हणजे मोठा अंक. कमाल म्हणजे मोठा अंक. तर तो प्रत्येक संख्येत एकदाच वापरलेला आहे. बाकीचे अंक ज्ञात नाही. बाकीचे अंक आपल्याला माहिती नाही. 7 माहिती आणि 7च सगळ्यात मोठा आहे. बाकी सगळे नंबर जे 7 पेक्षा छोटे असतील. एक्स, वाय, झेड आणि टी यांमधील कमाल संख्या काढायची. कमाल म्हणजे मोठी संख्या काढायची. तर जे एक्स, वाय, झेड आणि टी दिली त्यातली मोठी संख्या कोणती असेल हे आपल्याला शोधायचं आहे. बघा तोच इंग्लिश मीडियमसाठी काय असेल? द मॅक्झिमम डिजिट यूज इन अ नंबर एक्स, वाय, झेड अँड टी इज 7. मॅक्झिमम नंबर किती आहे? 7 आहे. अँड इट इज यूज ओनली 1 इन इच नंबर. इच नंबरमध्ये तो एकदाच यूज केला आहे. प्रत्येक संख्येत तो एकदाच लिहिलेला आहे. द टेस्ट ऑफ द डिजिट द रेस्ट ऑफ द डिजिट आर नॉट नोन. म्हणजे जे रिमेनिंग आहेत ते बाकी आपल्याला माहिती नाही. तर यापैकी मॅक्झिमम नंबर कुठला असेल? मॅक्झिमम नंबर कुठला असेल? तर बघा आपण युनिट प्लेस आणि याच्यावरून जर विचार केला तर 7ची मॅक्झिमम किंमत, सपोज 6 पहिले घेतला किंवा बाकी नंबर, कारण 7 हा सगळ्यात मोठा नंबर आहे आणि जर तो सुरुवातीला लिहिला तरच ती संख्या सगळ्यात मोठी होणार आहे. म्हणून ही जी संख्या असेल ती आपली सगळ्यात मोठी असेल. म्हणून आपला वाय हे ऑप्शन काय असणार आहे? करेक्ट असणार आहे. कारण आपण सगळ्यात मोठा नंबर पहिले लिहिला तरच ते संख्येची व्हॅल्यू काय होते? मोठी होते. हे मी फॉर एक्झाम्पल म्हणून लिहिले. ते 6 लिहू शकतो, 4 लिहू शकतो, 3 लिहू शकतो, कारण की ते जे बाकीचे रिमेनिंग नंबर आहे ते 7पेक्षा लहान आहेत. आणि 7 जर पहिला घेतला तरच ती बिगेस्ट नंबर तो तयार होणार आहे. म्हणून ऑप्शन बी हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे. चला तर बघूया पुढचा प्रश्न. 30827 हे अंक एकदा घेऊन बनणारी 5 अंकी लहानात लहान विषम संख्या कोणती? व्हॉट इज द स्मॉलेस्ट 5 डिजिट ऑड नंबर फ्रॉम बाय टेकिंग द डिजिट 3 0 8 2 अँड 7. हे सगळे डिजिट एकदाच यूज करायचे आहे आणि त्याच्यापासून 5 अंकी संख्या बनवायची आहे लहानात लहान. आपण जर असेंडिंग ऑर्डरने लिहिले, चढत्या क्रमाने लिहिले तर आपल्याला काय मिळेल? सगळ्यात छोटा 0 2, नंतर 3 7 आणि 8. आता बघा आपला नंबर तयार होईल 0 3 7 आणि 8. पण आपल्याला ऑड नंबर पाहिजे. हा इवन नंबर झालेला आहे. म्हणून आपण जर इथं विचारात घेतलं तर आपला नंबर कुठला असेल? सगळ्यात छोटा नंबर जो असेल तो जर विचारात घेतला, इथे बघा हा 837 आहे.
आणि हा पण 800 आहे, हा 700 आहे. आपल्याला लहान विषम संख्या, लहानात लहान विचारले, स्मॉलेस्ट विचारले, हे सगळे 700 जात आहे. 20,783 20,700 जात आहे. 20,800. फक्त सी जे ऑप्शन आहे ते 20,300 आहे, म्हणजे ते सगळ्यात छोटा आहे. आणि तो जो ऑप्शन आहे तो आपला ऑड नंबर पण डिनोट करतोय, कारण त्याच्या युनिट प्लेसला 7 आहे. म्हणून आपलं करेक्ट आन्सर काय असणार आहे, ऑप्शन नंबर सी हे आपलं करेक्ट आन्सर असणार आहे. चला तर बघूया पुढचा प्रश्न काय आहे. 5,84,356 या अंकातील 5च्या स्थान मूल्याची बेरीज किती? व्हॉट इज द सम ऑफ द प्लेस व्हॅल्यू ऑफ अ 5 इन अ नंबर? 5,84,356 जो नंबर आहे त्या नंबरच्या 5च्या युनिट प्लेसची जे स्थानिक मूल्य आहे, स्थानिक किंमत आहे, त्यांची बेरीज विचारली. तर काय विचारली? त्यांची सम विचारली, त्यांची बेरीज विचारली. आधी आपण त्या 5ची स्थानिक किंमत बघूया किती येते, त्याची प्लेस व्हॅल्यू किती येते. आपल्याकडे आहे 5,84,356. आता हा आहे आपला टेन्स प्लेसला, दशक प्लेसला, म्हणजे ह्या 5ची व्हॅल्यू येणार आहे 50. याची किंमत किती येईल? 50 येईल. आणि हा जो आहे आपला एकक, दशक, शतक, हजार, 10,000 आणि लक्ष म्हणजे लाख प्लेसला आहे, म्हणजे त्याची येणार आहे 5 लाख एवढी काय येईल त्याची व्हॅल्यू येणार आहे. आणि यांची ॲडिशन विचारली आहे. तर 5 लाखमध्ये जर आपण 50 ॲड केले तर आपल्याला काय मिळणार आहे? तर 5,50,000. आणि असा ऑप्शन कुठे दिसतोय 5,50,000? तर ऑप्शन नंबर डी मध्ये आपल्याला तो करेक्ट उत्तर दिसतंय. चला तर बघूया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न असा आहे. पुढील बेरजेतील गायब झालेला अंक शोधायचा आहे. काय शोधायचं आहे? पुढील बेरजेतील गायब झालेला अंक शोधा. त्या बेरजेतील अंक शोधायचा आहे, गायब झालेला अंक शोधायचा आहे. आणि बेरीज दिलेली आपल्याला. बेरीज काय आहे? स्टार 2 स्टार आणि सर्कल 8 4 स्टार आणि त्याला स्क्वेअर केलेला आहे 3 आणि 7 यांची ॲडिशन केली आणि आन्सर पण दिलेलं आहे. त्याचा आन्सर किती येतं आहे? तर इथे येतं आहे 5 1 आणि 8. आता चला बघू आपण त्याचे ऑप्शन काय आहे. ते ऑप्शन लिहिण्यापेक्षा तर ह्या प्रत्येक याच्यासाठी काय दिलेलं आहे, आपल्याला स्टारसाठी एक नंबर शोधायचा आहे, स्टार आणि सर्कलसाठी एक शोधायचा आहे, स्टार आणि स्क्वेअरसाठी नंबर शोधायचा आहे. आता आपण बघूया जे दिलेलं आहे मी ते इथं लिहिलं. आपण काय मिळतो आपल्याला 8 + 7 8 + 7 किती मिळेल? 15. म्हणजे इथं कॅरी 1 येणार आहे. आणि ह्या दोघांची जी ॲडिशन असेल ती किती होईल? 4 होईल. आणि इथं कुठला नंबर येईल की त्याच्यामध्ये ॲड करावा लागेल, तेव्हा त्याचा आन्सर किती येणार आहे? 5 येणार आहे. म्हणजे इथे जर आपण 1 ॲड केला तर तो मिळेल आपल्याला 5. आता इथं असा नंबर पाहिजे की त्यामध्ये 2 ॲड केल्यानंतर त्याचं उत्तर 1 म्हणजे 11 येईल. इथे काहीच नाही, म्हणजे इथे 1 लिहिला आहे, कॅरी 1 दिला असेल, म्हणजे इथे 11 येण्यासाठी आपल्याला इथे 9 ॲड करावं लागेल. 9 जर ॲड केला, 9 + 2 किती होतात? 11. इथे कॅरी 1 दिला तर हा होतो 5. या दोघांची व्हॅल्यू किती होते? 5 होते. म्हणजे याच्यात किती ॲड करावे लागतील? तर 3 ॲड करावे लागतील. म्हणजे आपल्याला स्टार = 3 मिळेल. स्टार आणि त्याला सर्कल केलं तर त्याची व्हॅल्यू 1 मिळेल. आणि स्टार आणि त्याला स्क्वेअर केलं तर त्याची व्हॅल्यू आपल्याला 9 मिळणार आहे. असे जे गायब झालेले अंक आहेत ते आपल्याला मिळत आहेत, ते नंबर मिळत आहेत. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.